दिवसातली मोठी अपडेट आहे। हरियाणामधल्या निकालावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। 11 फेऱ्या झाल्यात, मात्र वेबसाईटवरती इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती फक्त 4 ते 5 फेऱ्यांचीच माहिती मिळतेय, असं पवन खेडा, काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी आक्षेप घेतलेला आहे। हरियाणाच्या निकालाबाबत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती त्यांनी आरोप केले दिखा रहे हैं, जबकि हमारे कंट्रोल रूम से 11-11 राउंड के आंकड़े आ चुके हैं। मैं आपको विनेश फोगाट जी का उदाहरण देता हूं। आप कोई चैनल खोल दीजिए, सब में उनको 4 राउंड के बाद पीछे दिखाया गया था, जबकि 9 राउंड के बाद वो 4437 वोटों से आगे हैं, अब 5200 वोटों से आगे हो गई हैं। तो ये आंकड़ों में जो मिसमैच है, गैप है, ये क्यों है, ये हम बार बार चुनाव आयोग से अभी हमारे महासचिव जयराम रमेश जी ने ट्वीट करके भी पूछा है कि ये क्या दबाव डालने की कोशिश हो रही है स्थानीय प्रशासन पर। इसलिए हम फिर से चुनाव आयोग को कह रहे हैं, आगाह कर रहे हैं कि इसमें तुरंत एक्शन ले, तुरंत जितने राउंड्स हो चुके हैं अपडेट करें, जितने भी जो ट्रेंड्स हैं उनको अपडेट किया जाए। The ECI is a constitutional body, it's an independent body, it should function independently. These are mind games, psychological games. Our workers should stay, they should be in the counting centers till 3 o'clock, till 4 o'clock. The game is not over, the poll results have not been completed as yet. The clear mandate will come in favor of the Congress. These are all attempts being made to vitiate the atmosphere and to put pressure on the local administration. वैसे तो अंतिम परिणाम आने तक निष्कर्ष की प्रतीक्षा करनी चाहिए, परंतु अगर जयराम रमेश जी ने कहना शुरू कर दिया है, इलेक्शन कमीशन के ऊपर उंगली उठाना शुरू कर दिया है, तो मतलब मान लेना चाहिए कि उन्होंने भी अपनी पराजय को अवश्यंभावी मान लिया है। देखिए, अब 12 बज गए हैं, रुझान जिस ढंग से स्थिर होते चले जा रहे हैं, मुझे लगता है कि हम एक निर्णायक विजय की तरफ बढ़ रहे हैं और कांग्रेस अपनी भावी पराजय की पेशबंदी करने में जुट गई है। तर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे हरियाणामधल्या निकालावरती। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जे निकाल समोर येत आहेत, ज्या फेऱ्यांची माहिती समोर येते ती कमी वेगाने येत असल्याचा काँग्रेसचा दावा आहे। 4 ते 5 फेऱ्यांचे निकाल ECIच्या वेबसाईटवर दिसत आहेत, मात्र प्रत्यक्षात 11 फेऱ्यांपेक्षा अधिक फेऱ्या झालेल्या आहेत आणि यामध्ये दबावाचं राजकारण होत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। विठोबा सावंत आमचे सहकारी, माझे सहकारी आपल्याला अपडेट देतात। विठोबा, नेमका काय प्रकार आहे? पहिलं सकाळी काँग्रेस आघाडीवर होती हरियाणामध्ये, बहुमताच्या दिशेने काँग्रेस जाईल असं सगळं चित्र दिसत होतं, पण नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वरचे जे आपण निकाल अधिकृतपणे जेव्हा कल आपण अधिकृतपणे पाहत होतो तेव्हा किंवा आकडेवारी आपण पाहत आहोत, तेव्हा प्रत्यक्षात भाजप आता बहुमताच्या दिशेने चाललेलं दिसत आहे आणि काँग्रेसचा आरोप आहे की अपडेट होत नाही आहे आकडेवारी आणि प्रत्यक्षात 10-12 फेऱ्या झाल्यानंतरही 5 किंवा 6 फेऱ्यांची आकडेवारी अपडेट केली जात आहे आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे काँग्रेसनं की अशा पद्धतीनं उशिरा का केलं जात आहे, प्रशासनावर दबाव वाढवण्याचा हा प्रकार आहे असं काँग्रेसचे नेते म्हणतायत। एकीकडे ॲक्च्युअली हे माइंड गेमचा प्रकार आहे, कारण जेव्हा सकाळपासून काँग्रेसचा हौसला वाढत होता, काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेची स्वप्न दिसत होती, पण प्रत्यक्षात 2 तासांनी सगळं चित्र बदललेलं आहे आणि त्याचा सगळा ठपका काँग्रेस नेते हे इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीवर ठेवत आहेत। म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं आहे की आकडे जर अपडेट केले तर काँग्रेसला अधिक जागा मिळतील किंवा काँग्रेस विजयाच्या दिशेने जाईल असा त्यांना विश्वास वाटतोय, पण प्रत्यक्षात आता काहीतरी दबाव वाढवायचा आणि त्यानंतर त्या दबावाखाली अधिकाऱ्यांना ठेवायचं आणि जेव्हा जागा म्हणजे काही जागा अगदी 1000 किंवा 1500च्या मताने 10 ते 12 जागा आहेत जिथे 1000 पेक्षा कमी जास्त फरकाने हे काँग्रेस किंवा भाजपचे नेते आघाडीवरती आहेत आणि दबावाचं राजकारण जर या ठिकाणी होत असेल जसा काँग्रेसने आरोप केलाय तर हे खरोखर गंभीर आहे।